हे सगळं अचीव्ह करताना, त्याच्यामध्ये एक्झिक्युशन करताना, तिथे लोकांना माहित नाही मॅम की त्यांच्या बिझनेसमध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस असायला पाहिजे. ओके. तर हे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस ऑफ बिझनेस कोणत्या असायला पाहिजे मॅम? डिपार्टमेंट वाईज असायला पाहिजे का कंपनी वाईज असायला पाहिजे? कशा असायला पाहिजे मॅम? वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंज बिझनेसमनचं आहे की जे बिझनेसेस पर्सन ओरिएंटेड आहेत त्यांना लाईफ नाही. जे बिझनेसेस सिस्टीम ओरिएंटेड आहेत त्यांनाच लॉंग लास्टिंग लाईफ आहे. पण होतं काय, बिझनेस म्हणला वाटतं की सिस्टीम ओरिएंटेड बिझनेस करायचा म्हणजे बापरे मला अदानी, अंबानी, टाटांचेच बिझनेसेस दिसतात. म्हणजे एवढे मोठे बिझनेस झाले की मग मला सिस्टीम लावता येईल. सिस्टीम म्हणजे असा एक मोठा फोबिया करून ठेवलेला आहे. आणि दिस इज एक्झॅक्टली आपण आपल्या सायन्स आणि सक्सेसच्या कोर्समध्ये की सिस्टीम लावणं म्हणजे असं खूप मोठं रॉकेट सायन्स नाही. अगदी तुम्ही ज्या लेवलला आहात त्या लेवल पासून आपण एंटरप्रेनरला हँड होल्डिंग करून जिथे आहात तिथून तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला सिस्टीम कशी लावू शकता हे शिकवतो आणि त्याचं लाईफ इतकं इज आणि स्मूथ करतो. सिम्पल आहे. सिस्टीम लावणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाहीये. पहिले डिपार्टमेंट वाईज करा, नंतर हेड वाईज करा आणि छोट्या छोट्या गोष्टी त्याला सिस्टीम लावायला चालू करा. सिस्टीम म्हणजे काय, त्याला मॅन्युअल तयार करा आणि फॉलो द सिस्टीम. सिस्टीम हे एका दिवसात होणार नाही. हे इतके मोठे बिझनेस झालेले आहेत ते एका दिवसात एवढे मोठे झालेले नाहीत. पण यू स्टार्ट विथ नाऊ. ओके. आणि हॅव पेशन्स. 3 महिने, 6 महिने, वर्षभर, 2 वर्षामध्ये तुमचा बिझनेस आता कितीही मेसी असेल, कितीही मोठ्या लेवलचा असेल, माझ्याकडे स्टार्टअप पासून ते 3 ते 4,000 करोड टर्नओव्हर असणारे बिझनेसमन पण आपल्याकडे आहेत. ओके. कुठल्याही लेवलचा बिझनेस असू दे, 1 वर्षामध्ये दॅट बिझनेस कॅन बी सिस्टीम ओरिएंटेड. आणि जोपर्यंत तुमचा बिझनेस सिस्टीम ओरिएंटेड होत नाही, तुम्हाला फ्रीडम नाही, तुम्हाला फ्री टाइम नाही, त्याशिवाय तुमची क्रिएटिव्हिटी चालत नाही आणि बिझनेस ग्रो पण होणार नाही.